शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। पंढरीनाथ महाराज की जय। माझे कौटुंबिक मित्र श्री सचिन सुपेकर यांचे वडील पूज्य विठ्ठलरावजी सुपेकर यांचं गेल्या 10 दिवसापूर्वी कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमध्ये अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचं निधन झालं। वेगवेगळ्या समाज माध्यमावरनं त्याच्या संबंधीच्या पोस्ट वाचण्यात आल्या। त्यांचे भाचे त्यांनी लिहिलेली पोस्ट देखील वाचण्यामध्ये आली। 2-3 दिवसांनी सचिन सुपेकरांनी देखील त्याबद्दलची पोस्ट केली आणि मनापासून हे सगळं वाईट वाटलं की अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीने हा सगळा मृत्यू झाला। अत्यंत चांगली तब्येत असताना, कुठल्याही प्रकारची व्याधी नसताना अशा प्रकारचा मृत्यू ओढवणं खरंच दुर्दैवी आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती काल संध्याकाळी सचिन सुपेकरांचा फोन आला की उद्या दशक्रिया विधी आहे आणि त्या निमित्ताने आपण काही संवाद साधावा, अशा प्रकारची त्यांची विनंती होती। खरं पाहिलं तर सचिनचे आणि माझे संबंध बघता श्री विठ्ठलरावजी मला पण पितृस्थानीच आहेत, वडिलांसारखेच आहेत। त्यामुळे त्यांच्यासाठी अशा प्रकारची श्रद्धांजली वाहणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि त्या भावनेमधून मी आज आपल्याशी संवाद साधतो आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक अत्यंत समर्पक अशा प्रकारची ओवी आहे। जैसे जीर्ण वस्त्रा सांडीजे आणि नूतना वेढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे प्राणनाथे। माऊली चिंतन करतायत त्या ओवीमध्ये। श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे आणि अर्जुनाच्या मनामध्ये अशा प्रकारचं भय आहे की माझ्या समोरचे जे आप्त युद्धाला उभे आहेत त्या आप्तांचा जर मी संहार केला तर त्यांचा मृत्यू होईल आणि त्याचं पातक मला लागेल। अशा वेळेला देह आणि आत्मा याच्यामधील परस्पर संबंध, आत्म्याचं अमरत्व आणि देहाचं नश्वरत्व या सगळ्या गोष्टींचा खुलासा श्रीकृष्ण परमात्म्याने केला आहे। आणि त्या खुलाशामध्ये जेव्हा परमात्मा असं सांगतात की अरे हा देह म्हणजे तू नाहीयेस, हा देह म्हणजे ती माणसं नाहीयेत, या देहाच्या आतमध्ये जे चैतन्य आहे, आत्मस्वरूप जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजे ते आहेत आणि हे चैतन्य कधीही मरत नसतं। ते चैतन्य कायमस्वरूपी असतं, त्याचा आणि देहाचा संबंध नसतो। अशा प्रकारची मांडणी त्या ठिकाणी भगवान त्या ठिकाणी करतात आणि त्या मांडणीवरती विस्तृत टीका करत असताना ही माऊलींची उभी आहे। जैसे जीर्ण वस्त्रा सांडीजे आणि नूतना वेढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे प्राणनाथे। काय होतं की आपण कपडे शिवतो, नवीन शिवून आणल्यानंतर त्याची एक विशिष्ट प्रकारची सोय आपण लावतो, इस्त्री करतो, त्याला स्वच्छ धुतो, त्याला वापरतो, वर्षानुवर्ष त्याला वापरतो आणि मग जेव्हा ते वस्त्र जुने होतात, विरघळतात, त्याला काय म्हणता येईल, विरतात ते कपडे, कारण ते खराब होणारे असतात, नाशिवंत असतात। मग आपण ते कपडे बाहेर काढतो आणि त्या कपाटाबद्दल बाहेर काढून आता हे कपडे वापरायचे संपलेले आहेत अशा प्रकारचा विचार करून पुन्हा नवे कपडे आपण घेतो, नवे कपडे आपण परिधान करतो। जे आपण कपड्यांच्या संदर्भामध्ये करतो तेच आत्मा देहाच्या संदर्भामध्ये करतो, असं या ठिकाणी माऊली म्हणतात की एक देह त्या आत्म्याला मिळतो, त्या देहामध्ये तो आत्मा वास करतो आणि मग तो देह जीर्ण झाला, तो देह वापरण्या अयोग्य ठरला की अशा परिस्थितीमध्ये त्या देहाचा त्याग करून आत्मा अन्य देहामध्ये त्या ठिकाणी स्थिरावतो। अशा प्रकारची ती भूमिका त्या ठिकाणी माऊलींनी मांडलेली आहे। थोडक्यामध्ये काय आहे तर आपल्या समोर जो मृत्यू दिसतो ना, तो केवळ देहाचा मृत्यू असतो। आत्मा त्या ठिकाणी चिरंतन आहे, तो शाश्वत स्वरूपामध्ये सर्वत्र असतो। निसर्गाचा नियम आहे, उपजे ते नाशे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। जे सृष्टीवरती येतं ना, सृष्टीवरती जे जन्म घेतं, जे उपसतं, त्याला नाश व्हायचाच आहे, त्याचा नाश होणारच आहे। आणि हे घटिका यंत्र आहे, जसं घड्याळ चालू राहतं, काटे एकामागनं एक फिरत राहतात, तशाच प्रकारची ही प्रक्रिया सुरू होते की एक नवा जीव सृष्टीवरती येतो, तो कौमारावस्थेत जातो, तो तारुण्यामध्ये जातो, तो वयस्क अवस्थेत जातो, तो वृद्धापकाळामध्ये जातो आणि मग तो जीर्ण झाल्यानंतर तो देह गळून पडतो आणि पुन्हा नव्याने त्याची उगवणी सुरू होऊन जाते। हे जैसे जीर्ण वस्त्रा सांडीजे आणि नूतना वेढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे प्राणनाथे, या ओवी मागची ज्ञानदेवांची भूमिका आहे। साधं गोष्ट आहे, आपण जसं भाड्याच्या घरामध्ये राहतो
त्या घरामध्ये राहतो तेव्हा त्या घराला जीव पण लावतो आपण, त्या घराला साफसफाई करतो, वेळच्या वेळेला रंगरंगोटी करतो, त्याची स्वच्छता बघतो, त्याला सजवतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आनंदाचे क्षण आपण अनुभवतो. परंतु जेव्हा तेच घर जुनं होऊन जातं, मोडकळीला येतं, त्याला कुठली तरी महापालिकेची ग्रामपंचायतीची नोटीस येते की हे घर राहण्यासारखं राहिलेलं नाही, अशा वेळेला इतकं त्या जीव लावलेल्या घराला देखील आपण सोडतो, कारण की आपला आणि घराचा संबंध फक्त राहण्यापुरता असतो. आत्म्याचं आणि देहाचं देखील तसंच आहे. हा आत्मा जो आपला आहे, जो चिरंतन आहे, जो भगवत स्वरूप आहे, जो साक्षात भगवंत आहे, जो साक्षात भगवंताचा अंश आहे, आपण भगवंताचे अंश आहोत, म्हणजे आपण स्वतःच भगवंत रूप आहोत. आणि मग भगवंत अंशरूपाने आपल्यामध्ये आत्म्याच्या माध्यमातून आलेला आहे. तो आत्मा घर जुनं झाल्यानंतर जसं आपण घर सोडतो, कपडे जीर्ण झाल्यानंतर जसे आपण कपडे बदलतो, तशाच प्रकारे हा आत्मा जो आहे, जो चिरंतन आहे, तो हा देह त्याग करतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची घटना येते, अनिवार्य घटना आहे. देह जन्माला आला म्हणल्यानंतर देह जाणार, हे अत्यंत काय म्हणता येईल, विदारक असलं तरी वास्तव आहे. आणि ती वेळ केव्हा आहे, कशी आहे, कुठे येणार आहे, कशामुळे येणार आहे, हे सगळं विधी लिखित आहे, त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणून मृत्यूकडे बघण्याची एक दृष्टी आपली कशी असली पाहिजे, त्याच्या संबंधीचे हे विवेचन अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं ठरतं. मृत्यू म्हणजे सगळं संपत नाही. आमचे तुकोबाराय तर मृत्यूला सोहळा पण म्हणतात. या अर्थाने सोहळा म्हणतात की बस जगून झालं या देहामध्ये, या देहामध्ये जगलो, या देहामध्ये संबंध लोकांशी आले, मैत्री झाली, प्रेम वाढलं, आनंद घेतला, भगवंताची सेवा केली, पूजापाठ केले, वारी केली, सगळं केलं. आता मला हरकत नाहीये जायला, मी तो सोहळा पण मी बघायला तयार आहे, कारण त्याच्यानंतर माझा आत्मा पुन्हा आणखी नव्याने पुन्हा इथे अवतरणार आहे आणि त्या आत्म्याला नव्याने हे सगळं बघायला मिळणार आहे. अशा प्रकारची व्यापक दृष्टी ठेवल्यामुळे संतांच्या ठिकाणी मृत्यूबद्दल एक प्रकारची जी भीती असते आपल्या मनामध्ये, ती भीती राहत नाही. मला वाटतं आपण मृत्यूकडे तशा अर्थाने बघितलं पाहिजे. हे पुण्यात्मे असतात, हे आपलं कार्य करतात, पृथ्वी तलावरती येतात, आपलं काम करतात, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात, आपली कर्तव्य निभावतात आणि त्या कर्तव्यांची पूर्तता झाली की एक दिवस अचानक आपल्याला सोडून ते या ठिकाणाहून निघून जातात. ते निघून जातात म्हणजे ते फक्त देहरूपाने निघून जातात, आत्मरूपाने ते आपल्याबरोबर असतात, स्मृतींच्या रूपाने दररोज आपल्याला आठवतात, त्यांच्या आठवणी आपल्याजवळ असतात. आपली जबाबदारी त्याच्याहून भिन्न आहे, त्याचा शोक करणं ही आपली जबाबदारी नाही. त्यांनी घालून दिलेला जो मार्ग आहे, त्यांनी काय जो आपल्याला संदेश दिलेला आहे, त्यांनी जे काही आपल्यावरती संस्कार केलेले आहेत, त्या संस्कारांना पुढे घेऊन जाणं म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचं स्मरण करणं असणार आहे. ते आपल्यातच आहेत, देहरूपाने दिसत नसतील परंतु आपल्यामध्येच आहेत, आपल्यामध्ये नित्य त्यांचा सहवास आहे, ते आपल्याला कुठून तरी बघायला लागलेले आहेत, अशी आपली भावना त्या ठिकाणी असली पाहिजे, किंबहुना तशी वस्तुस्थिती आहे. म्हणून त्यांना स्मरून केलेला व्यवहार हेच त्यांच्या प्रती आपलं प्रेम व्यक्त करणं आहे. खूपदा असं वाटतं, माझ्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये 10 वर्षापूर्वी 11 वर्षापूर्वी माझे वडील गेल्यानंतर मला असं वाटलं की एक 4-5 अगदी किरकोळ गोष्टी होत्या की जे मी त्यांच्यासाठी आरामात करू शकलो असतो, परंतु त्यांच्या आजारपणामध्ये, उपचारामध्ये, त्या व्यस्ततेमध्ये, त्या चिंतेमध्ये त्या गोष्टी मला करता आल्या नाही. मनामध्ये खूप दिवस वाईट वाटत गेलं की अरे आपण ही गोष्ट करायला पाहिजे होती, करू शकलो नाही आपण. असा खेद वाटत असतानाच माऊलींच्या कुठल्या तरी ओवीने असं सांगितलं की असा खेद करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. त्यांचं स्मरण केलं हेच त्यांना आनंद देणारी गोष्ट आहे, त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला हेच त्यांना आनंद देणारी गोष्ट आहे. मला वाटतं सुपेकर परिवारासाठी देखील माझ्या दृष्टीने हाच महत्वाचा संदेश असणार आहे की श्री विठ्ठलरावजींनी ज्या पद्धतीने आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. बघा तुम्ही, तो काळ म्हणजे दुष्काळाचा काळ आहे. ग्रामीण भागामधनं एक तरुण मुलगा मुंबईमध्ये जातो आहे, मुंबईची नेमकीच ओळख झालेली आहे. तो काळ असा होता की मुंबईत जाणं म्हणजे भीती वाटायची लोकांना, तिथे लोक लुटतात, तिथे असं होतं, तिथे तसं होतं, अशा प्रकारचं तो सगळा काळ होता. त्या काळामध्ये विठ्ठलरावजी मुंबईपर्यंत गेले, वायुदलासारख्या सेवेमध्ये त्यांनी नोकरी केली, त्या ठिकाणी देशासाठीच नोकरी केली, आयुष्यभर देशासाठी म्हणून ते रात्रंदिवस जागले. वायरलेसची ड्युटी त्यांच्याकडे होती, वायरलेस म्हणजे बिनतारी संदेशाचं काम त्यांनी केलं. ते तर काम इतकं अलर्ट असतं की प्रत्येक क्षणाक्षणाला वेगवेगळ्या प्रकारचे निरोप येतात आणि त्या निरोपाप्रमाणे त्या लोकांना कृती करण्यासाठी पुढचे संदेश द्यावे लागतात. अत्यंत कठीण, अत्यंत जागरूक राहावं लागणारं अशा प्रकारच्या कामामध्ये त्यांनी आयुष्य व्यतीत केलं. मला त्यांचं सगळं चरित्र पूर्ण मला उपलब्ध होऊ शकलं नाही, पण त्यांच्या भाच्यांनी जे लिहिलेलं आहे ना, अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. फार कमी लोक आहेत की जे काय म्हणता येईल, आपण सुस्थितीत गेल्यानंतर परत मागे वळून बघतात. विठ्ठलरावजी त्यापैकी एक होते. आपल्याला वायुदलामध्ये नोकरी लागली, आपण स्थिर स्थावर झालो, आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हौसमौज चांगली करू शकतो हे लक्षात आल्यानंतर केवळ आपल्या कुटुंबाचा विचार त्यांनी केला नाही, आपल्यासोबत गावाचा विचार केला, आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांचा विचार केला. हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि आपण जबाबदार आहोत आपल्या कुटुंबासाठी, आपल्या गावासाठी, ही भावना त्यांनी त्या ठिकाणी जपली.
वायुदलामधून निवृत्त झाल्यानंतर मंत्रालयामध्ये त्यांनी काम केलं. मंत्रालयाच्या कामामध्ये देखील जेवढ्यांची कामं करता येतील तेवढ्यांची कामं अत्यंत प्रेमाने त्यांनी त्या ठिकाणी, आस्थेने त्यांनी लोकांची कामं केली. आणि हे सगळं झाल्यानंतर एक जो माणसामध्ये खरं पाहिलं तर आयुष्य वायुदलात गेलंय, मुंबईसारख्या ठिकाणी मंत्रालयात नोकरी केली, आणि मग आता निवृत्तीनंतर काय? बहुतेक वेळेला लोक विचार करतात या शहरी जीवनामध्ये छान सुविधा आहेत, आपण इथेच राहूयात. मला आनंद वाटतो की त्यांनी अत्यंत खूप चांगला निर्णय केला आणि गावाकडे जाण्याचा विचार केला. त्या गावाकडे जाण्यानं एक रोल मॉडेल ज्याला म्हणतो की अशा प्रकारचं आयुष्य असू शकतं संपन्न, हे लोकांच्या नजरेसमोर आलं, गावातल्या तरुणांच्या समोर आलं, मुलांच्या समोर आलं. एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व गावामध्ये असल्यानंतर जे जे म्हणून गावात सकारात्मक बदल होतात, त्या सगळ्या बदलाची संधी विठ्ठलरावजींच्या गावी परत जाण्यामुळे त्या ठिकाणी निर्माण झाली. मला वाटतं हे पुण्यात्मा आहेत. आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यभर चांगलं करत गेले, उपकार करत गेले लोकांच्यावरती, लोकांना सहानुभूती दाखवत गेले, आपल्या कुटुंबाचाही विचार केला, आपल्या आप्तांचाही विचार केला. म्हणजे ती पोस्ट वाचल्यानंतर, त्यांच्या भाच्यांची पोस्ट वाचल्यानंतर मला लक्षात आलं की भाच्यांवरती, पुतण्यांवरती, गावातल्या मुलांवरती पुत्रवत प्रेम करणं हा एक वेगळ्या प्रकारचा अलौकिक आणि दैवी गुण आहे. तो विठ्ठलरावजींच्या जवळ होता. सगळेच आपले आहेत अशी भावना त्यांची होती. मला वाटतं भगवद्गीतेमध्ये जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्वज्ञानाला जोडून हे अत्यंत चांगल्या प्रकारचं वर्तन, चांगल्या प्रकारचा वस्तुपाठ विठ्ठलरावजींनी या ठिकाणी घालून दिलेला आहे. सुपेकर कुटुंबियांपैकीच मी एक आहे. सचिनशी माझे 10-15 वर्षांपासूनचे संबंध आहेत. मी बघतोय त्यांना, त्यांच्यातली शिस्त, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्यांच्यातली नम्रता आहे, त्यांच्यातला कामसूपणा आहे, त्यांच्यातली शांत वृत्ती आहे. मला नवल वाटायचं की सचिन इतके शांत आणि असे कसे, पण हळूहळू उलगडा होत गेला आणि मग लक्षात आलं की हे सगळे आईवडिलांचे संस्कार आहेत. त्यांनी वडिलांनी घडवलेलं आहे. सचिन सुपेकरांवरती ज्या पद्धतीचे संस्कार केले, सचिन मला माहिती आहेत, पण सचिन सोडून अन्य कुटुंबातले जे तरुण आहेत त्यांच्यावरती पण असेच संस्कार झालेले असतील आणि त्यांचं आयुष्य समृद्ध करणारी शिकवण विठ्ठलरावजींनी त्या ठिकाणी निश्चित प्रमाणामध्ये दिलेली असेल. मित्रहो, आपल्या समाजामध्ये अशी माणसं विरळी असतात. सहजासहजी आपल्याला अशी माणसं भेटत नाहीत. कुठंतरी एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे हे उदाहरण असतं. पंचक्रोशीमध्ये 2-5 लोकांना हे सगळं साध्य होतं. मला आनंद याचा वाटतो की व्यावहारिक पातळीवरती समृद्धी आल्यानंतर, समृद्धीच एक प्रकारची, वायुदलामध्ये नोकरी आहे म्हणजे एक प्रकारची समृद्धी आलेली आहे, त्या प्रकारचं जीवन आहे, अत्यंत चांगलं जीवन त्या ठिकाणी लोकांना जगायला मिळतं. अशा प्रकारचं जीवन मिळाल्यानंतर देखील मागे वळून बघण्याचा जो अट्टहास आहे त्यांचा, तो मला सगळ्यात जास्त भावणारी गोष्ट आहे. आणि मग स्वतःकडे बघण्याची एक दृष्टी आहे. मला असं वाटतं की ज्ञानेश्वरांनी जे लिहिले, जैसे जीर्ण वस्त्रा सांडीजे आणि नूतना वेडीजे, स्वतःचं शरीर जीर्ण झाले, आता नवीन शरीर आपण स्वीकारलं पाहिजे, अशा प्रकारची भावना ठेवून त्याच्या संबंधी अनासक्त राहणं हे देखील त्यांना जमू शकलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा त्रागा नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, कुठल्याही प्रकारचं मोठं हॉस्पिटलायझेशन नाही, कुठल्याही प्रकारच्या यातना नाहीत आणि अत्यंत शांततेने त्यांच्या देहाचं विसर्जन या ठिकाणी करता आलेलं आहे. ईश्वराची कृपा असल्याशिवाय असं होत नाही. सुपेकर कुटुंबियांच्या दुःखामध्ये मी मनापासून सहभागी आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये खरं पाहिलं तर तिथपर्यंत येता येत नाही, अन्यथा ही वेळ अशी आहे की त्या कुटुंबामध्ये जायचं, त्यांना भेटायचं, त्यांचं सांत्वन करायचं आणि त्यांच्यासोबत काही काळ घालवायचा, अशा प्रकारची गरज असताना देखील मी तिथे जाऊ शकत नाही, याचं मला मनोमन दुःख वाटतं. मला आणखी एका गोष्टीचं दुःख वाटतं की सचिनशी माझा 10-12 वर्षांचा संपर्क आहे. तथापि या 10-12 वर्षामध्ये ते डोंबिवलीमध्ये त्यांचं घर आहे, त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये आहे, हे सगळं माहीत होतं. परंतु त्यांच्या घरी जाण्याचा मला योग आला नाही. मला जर विठ्ठलरावजींच्या बद्दलची ही सगळी पार्श्वभूमी आधी माहीत असती, सगळं कळालं असतं की त्यांचं असं जीवन आहे, त्यांनी अशा प्रकारची कार्य आपल्या आयुष्यामध्ये केलेली आहेत, अशा प्रकारचा संघर्ष बालवयामध्ये त्यांना करायला लागलेला आहे, हे जर माहीत असतं तर निश्चितच मी घरी गेलो असतो आणि त्या पुण्यात्म्याचं दर्शन घेतलं असतं. परंतु माझ्या हातून ती देखील संधी हुकलेली आहे. पण मला वाटतं की देव मनातल्या इच्छा पूर्ण करतो. मी प्रत्यक्ष त्यांचं दर्शन घेऊ शकलो नाही, परंतु आज या श्रद्धांजलीच्या निमित्ताने मला ती संधी मिळते आहे आणि त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करण्याची संधी मला या ठिकाणी मिळते आहे. योग असतात आयुष्यामध्ये, अशी माणसं फार अपवादाने आपल्या आयुष्यामध्ये येतात. अशी माणसं जपली पाहिजेत आपण. अशा माणसांचं उपदेश जपला पाहिजे, त्यांचा संदेश जपला पाहिजे, त्यांचे संस्कार आपण जपले पाहिजे. सुपेकर कुटुंबियांच्यासाठी एकच महत्वाची गोष्ट असणार आहे की परमपूजनीय विठ्ठलरावजींनी ज्या प्रकारचा लौकिक पंचक्रोशीमध्ये मिळवला, ज्या प्रकारची आदराची जागा पंचक्रोशीमध्ये मिळवली, ती आदराची जागा टिकवणे आणि ती वृद्धिंगत करणे आणि त्याला साजेसं वर्तन करणे, मला वाटतं सुपेकर कुटुंबियांसाठी ही मोठी जबाबदारीची गोष्ट या ठिकाणी असणार आहे. दुःख सगळ्यांना होतं. पितृछत्र हरपणं ही काही सामान्य बाब नाही, परंतु मला वाटतं त्याकडे व्यापक अर्थाने आपण बघितलं पाहिजे. आणि संत महात्म्यांनी हा जो संदेश दिलेला आहे की आत्मा अमर आहे, सुपेकरजी इथेच आहेत कुठेतरी, विठ्ठलरावजी आपल्या आजूबाजूला कुठेतरी आहेत, आपल्याला बघतायत,
आपण ज्या पद्धतीने वागतोय त्याच्यावरती त्यांच्या मनाला आनंद होतो आहे. आपण किती पद्धतीने मला असं वाटतं की आत्ताचा जो क्रियाविधी होणार आहे त्या विधीमधले सगळे मंत्रही तेच आहेत सगळे, की त्यांना आनंद देण्यासाठी आपण करतो आहात. त्यांच्या आत्म्याला एक प्रकारे आपण शाश्वती देतो आहोत की नाही, तुमच्या मार्गावरनं आम्ही ढळणार नाही, तुम्ही सांगितलेला, तुम्ही घालून दिलेला मार्ग आम्ही पाहणार आहोत. मित्र हो, हे आयुष्य अत्यंत क्षणभंगूर आहे. तुकारामांचा एक अभंग आहे, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, असा प्रकारचा तो अभंग आहे. त्यातलं पहिलं जे कवन आहे, क्षणभंगूर नाही भरवसा, एक क्षणाचाही या ठिकाणी भरोसा नाही. त्यामुळे जे सत्कार्य आपल्याला करता येईल, जितकं चांगलं लोकांशी वागता येईल, जितकं लोकांच्या उपयोगाचं आपल्याला करता येईल, जितकं समाजाला आनंद देता येईल, जितकं आपलं स्वतःचं कौशल्य, ज्ञान आणि क्षमता समाजासाठी वापरता येतील, तितकं आपलं आयुष्य समृद्ध होणार आहे. जसं विठ्ठलरावजींनी केलं की आपल्याला जे जे जमतं, मी मंत्रालयात आहे तर मंत्रालयातली कामं करेल, मी वायुदलात आहे तर वायुदलातली कामं करेल, मी आता निवृत्त होऊन गावाकडे आलो तर त्या शेतीमध्ये प्रयोग करेल, तिथल्या लोकांना घेऊन मी काहीतरी करेल. सतत कार्यरत राहणं, सतत लोकांचा विचार करणं, सतत लोकांसाठी काम करणं, हे केलं की आपोआप स्वतःसाठी पण एक प्रकारची समृद्धी प्रत्यक्षामध्ये प्रगट होते आणि अशा प्रकारची समृद्धी आपण त्यांच्या आयुष्यामध्ये अनुभवलेली आहे. मला आनंद वाटतो की खूप चांगलं कुटुंब त्यांना लाभलं, मुलं पण अत्यंत चांगली आहेत आणि त्यांच्या आदर्शावरती पाऊल ठेवून या ठिकाणी ते मार्गक्रमण करतील याच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. या निमित्ताने श्री विठ्ठलरावजी सुपेकर मला पितृतुल्य असणारे, सचिनचे वडील माझ्यासाठी वडिलाच्या जागी आहेत, त्यांच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो, त्यांच्या स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करतो आणि ईश्वराच्या चरणी अशी प्रार्थना करतो. कारण आचार्य शंकराचार्यांनी पण एका ठिकाणी शरीराचं सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे आपण कोण आहोत, कोहम अशा प्रकारचा विचार करून आपण कोण आहेत, आणि त्याच्या शेवटी त्यांनी पण हेच सांगितलेलं आहे की हे कान, नाक, हात, डोळे आपण नाहीयेत, आपण आतला आत्मा आहोत, आपण आतलं चैतन्य आहोत आणि ते चैतन्य सदोदित असणार आहे. असं श्री पूज्य विठ्ठलरावजींचं जे सदोदित असणारं चैतन्य आहे, त्या चैतन्याच्या ठिकाणी मी परत एकदा मनापासून अभिवादन करतो, त्यांना त्या ठिकाणी प्रार्थना करतो की आमच्यावरती तुमची कृपादृष्टी असावी आणि तुम्ही जो घालून दिलेला आदर्श आहे त्या आदर्शावरती चालण्याचं बळ आम्हा मुलांना भविष्य काळामध्ये मिळावं. आणि मी वारकरी आहे, मी माझ्या पांडुरंगाला निश्चित प्रार्थना करेल की श्री विठ्ठलरावजींना त्यांना चांगली सद्गती तर आहेच आहे, त्याच्याबद्दल मी प्रार्थना करायची गरज नाही, पण त्याच्यामध्ये देखील आणखी आनंद देणारी गोष्ट त्यांना करा आणि त्यांना आनंद मिळणारं जे आमचं वर्तन आहे ते आमच्या हातून घडून घ्या, अशा प्रकारे पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा विठ्ठलरावजींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय.